राजाची ही दृश्य आहेत। लालबागच्या राजाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे। लालबागच्या राजाची मूर्ती आता विसर्जनासाठी समुद्रात नेण्यात येते। गिरगाव चौपाटीवरची लाईव्ह दृश्य आहेत। लालबागच्या राजाच्या मूर्तीवरची आभूषणं आता काढण्यात आली आहे आणि विसर्जनाची तयारी आता पूर्ण झाली आहे। चोख बंदोबस्त बघायला मिळतोय पोलिसांचा देखील। समुद्रात देखील हा बंदोबस्त आहे। त्याचबरोबर कुठला अनुचित प्रकार घडू नये याची काळजी देखील यंत्रणांकडून घेतली जाते। मोठ्या संख्येने गर्दी आहेत, मोठ्या संख्येने आसपास नाव सुद्धा आहेत। पाण्यात बुडून कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी देखील काळजी घेतली जाते। तर ही ड्रोन दृश्य आहेत लालबागच्या राजाची। मागे अलोट गर्दी आपण बघतोय, समोर समुद्र आहेत आणि लालबागच्या राजाला एक प्रकारे मानवंदना दिली जाते का अशी ही दृश्य आहेत। लालबागच्या राजाचा थाट यातून दिसतोय। लालबागच्या राजावरची निष्ठा, लालबागच्या राजाबद्दल असलेली भक्ती, प्रेम या दृश्यांमधून आपल्याला दिसतंय। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आता आपल्यासोबत आहे। विनायक, सौरभ, आपण जर पाहिलं तर लालबागच्या राजाची 22 तास मिरवणूक जी आहे ती पार पडली आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते या ठिकाणी आता होताना आपल्याला पाहायला मिळते। हायड्रॉलिक तराफा जो आहे तो लालबागच्या राजाच्या मंडळाने तयार केलेला आहे आणि या तराफ्याच्या साह्यानं हे विसर्जन जे आहे ते प्रामुख्याने आता थोड्या वेळात होईल। कोळी बांधव जे आहेत ते विशेष मदत जी आहे ती या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये करतात। कोळी बांधवांच्या मदतीनं विसर्जन जे आहे ते लालबागच्या राजाचं केलं जातं। मोठ्या संख्येनं गिरगाव चौपाटीवरती समुद्रकिनारी मोठी गर्दी जी आहे ती भाविकांची पाहायला मिळते आणि निरोप जो आहे तो आपल्या लाडक्या बाप्पाला या ठिकाणी देण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे। विशेष आपण जर पाहिलं तर अनंत अंबानी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मंत्री दीपक केसरकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। साहजिकच आहे विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं गणेश भक्तांनी गर्दी केली पाहायला मिळते। 22 तासाची ही विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर राजा जो आहे तो आता विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या या ठिकाणी पोहोचलेला आहे। तराफ्यावरती राजाला ठेवण्यात आलंय आणि थोड्याच वेळात राजभवनचा जो टोक आहे त्या ठिकाणी खोल समुद्रात ठेवून लालबागच्या राजाचं हायड्रॉलिक तराफाच्या साह्यानं विसर्जन केलं जाईल। ठीक आहे विनायक, ही सगळी विसर्जन प्रक्रिया कशा पद्धतीनं पार पडणार आहे, काय काळजी घेते आहे, प्रशासन कसं सज्ज आहे त्याबद्दल थोडी माहिती देऊ शकाल? सौरभ, विसर्जन मिरवणूक जी आहे पार पडल्यानंतर हे विसर्जनाचं जे ठिकाण आहे त्यापासून समुद्रामध्ये खोल जाईपर्यंत पोलिसांची गस्त जी आहे ती सगळ्या स्पीड बोटीच्या माध्यमातून असते। जे जीवरक्षक जे आहेत त्यांची मदत सुद्धा घेतली जाते आणि राजाचा तराफा जो आहे तो खाली जे स्कुबा डायव्हर्स आहेत ते स्कुबा डायव्हर्स खाली जाऊन त्याचे स्क्रू जे आहे ते खोलतात आणि त्यानंतर हा तराफा हळूहळू खाली जातो। खाली झाल्यानंतर राजाच्या विसर्जन जे आहे ते या ठिकाणी पार पडतं। आता थोड्याच वेळात लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती आता समुद्रात नेली जाईल आणि त्याचं विसर्जन जे आहे ते केलं जाईल। प्रामुख्याने कोळी बांधवांचा हातभार जो आहे तो मोठा असतो, कारण समुद्राला भरती असते तेव्हाच राजाला आतमध्ये नेलं जातं आणि विसर्जन केलं जातं। त्यामुळे आता सध्या समुद्राला भरती आलेली आहे। जे निर्देश कोळी बांधव देतात त्या निर्देशानुसारच त्या राजाच्या विसर्जनाची ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पार पडत असते आणि सध्या आपण जर पाहिलं तर लालबागच्या राजाची ही आता विसर्जनासाठी लालबागचा राजा सज्ज झालेला आहे। कुठेतरी गणेश भक्तांच्या मनामध्ये थोडंसं दुःख आहे, कारण 10 दिवस विधिवत पूजा झाल्यानंतर आज निरोप जो आहे तो लाडक्या बाप्पाला द्यावा लागतो। त्यामुळे ते दुःख आहे आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर ही सगळी विसर्जन मिरवणूक पार पडल्यानंतर कोळी बांधव जे आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो वेगवेगळ्या स्वतःच्या बोटी ज्या आहेत ते घेऊन आलेल्या आहेत आणि कुठेतरी बोटीच्या माध्यमातून या होड्यांच्या माध्यमातून सुद्धा राजाला सलामी जी आहे ती दिली जाते। ठीक आहे, तर होड्यांच्या माध्यमातून सलामी दिली जाते आहे लालबागच्या राजाला आणि समुद्रात ही अलोट गर्दी लालबागच्या राजाच्या भक्तांची। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष बघायला मिळतोय। इतर देखील काही मंडळांचे गणपती त्यांच्या मूर्ती तराफ्यावर विराजमान आहेत आणि आता समुद्राच्या आत या मूर्ती नेल्या जात आहेत विसर्जनासाठी आणि अखेरचा निरोप दिला जातोय बाप्पाला। अर्थात पुढच्या वर्षी गणरायाचं आगमन परत होणार आहे, पण गणेश आगमनासोबतच एक चैतन्य असतं, एक आनंद असतं, एक समाधान असतं आणि आपला लाडका बाप्पा आपल्या सोबत आहे ही भावना प्रत्येकाची असते। त्यामुळे साहजिकच विसर्जन करताना बाप्पाला निरोप देताना कार्यकर्ते गणेश भक्त भावनिक होतात।
लालबागच्या राजाच्या आगमनापासून भक्तांची अलोट गर्दी उसळत असते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी. अक्षरशः 24 तास भाविकांच्या रांगा असतात, न संपणाऱ्या या रांगा असतात. पण या दरम्यान सुद्धा काहींना दर्शन घेणं शक्य होत नाही. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत आपल्या लाडक्या लालबागच्या राजाची झलक बघण्यासाठी, त्याचे आशीर्वाद मिळवण्यासाठी, त्याला चरणस्पर्श करण्यासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेत असतात. आणि या निरोपाच्या वेळी आपल्या लाडक्या बाप्पाला डोळ्यात साठवत असतात. अवघ्या काही क्षणात लालबागच्या राजाचं आता विसर्जन होणार आहे. त्यापूर्वी निरोपाची आरती देखील करण्यात आली गणेश भक्तांकडनं.